ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये पार पडणार आहे। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी पवार कुटुंबाचं वऱ्हाड थेट बहरीनला निघालंय। पवार आणि पाटील कुटुंबाकडून लग्नासाठी 400 जणांना निमंत्रण देण्यात आलं आहे। तर जय पवार, ऋतुजा पाटील यांचा 4, 5 आणि 7 डिसेंबरला बहरीन या ठिकाणी विवाह सोहळा पार पडणार आहे। 4 डिसेंबरला मेहंदी कार्यक्रम, 5 डिसेंबरला हळदी, वरात आणि लग्न सोहळा, तर 6 डिसेंबरला संगीत सोहळा आणि 7 तारखेला स्वागत समारंभ पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केवळ पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच निमंत्रण देण्यात आलंय। तर हे वऱ्हाड बहरीनला निघालेला आहे। कशा पद्धतीने हा सोहळा होतोय आपण बघतोय। वेलकम लंच असेल सकाळी 11:30 वाजता 4 डिसेंबर येणाऱ्या गुरुवारी। वेलकम लंच, पोशाख आहे कॅज्युअल आणि मेहंदी आहे संध्याकाळी 5 वाजता। पोशाख आहे इंडियन ज्वेल थीम। गुरुवारीच हा कार्यक्रम असेल। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता हळद असेल। पोशाख भारतीय असेल, शेड्स ऑफ येलो म्हणजेच पिवळ्या रंगाचे शेड्स घालायचे आहेत। 5 डिसेंबरला 11:30 वाजता आणि त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता लग्न सोहळा पार पडणार आहे। पारंपरिक भारतीय पोशाख यावेळी परिधान करायचे।